नमस्कार मित्रांनो, मी अनिल मोरे. सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकल चित्रपटगृह या शृंखलेत आज आपण नाशिक येथील मेन रोडवर वसलेल्या श्री टॉकीज उर्फ चित्रमंदिर सिनेमा याबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज चित्रमंदिर थिएटरची ही परिस्थिती आहे. कोण्या एका काळी या दर्शनीय भागावर आणि थिएटरच्या दोन्ही भिंतींवर नव्या कोऱ्या चित्रपटांचे पोस्टर्स झळकलेले असत. साधारणतः 60च्या दशकाच्या पूर्वार्धात या चित्रपटगृहाची तळेकर परिवाराने स्थापना केलेली होती. आपण पाहत आहोत चित्रमंदिर थिएटरच्या लगतचा परिसर. तत्कालीन विजयानंद, प्रभात आणि मधुकर या थिएटरच्या तुलनेत चित्रमंदिर सिनेमागृहाची आसन क्षमता साधारणतः 850 ते 900 अशी होती. त्या काळी चित्रपट प्रसिद्ध निर्माते गुलशन रॉय, यश चोप्रा यांचे चित्रपट प्रामुख्याने या चित्रपटगृहात प्रदर्शित केले जात असत. एकेकाळी नाशिक शहरात हे चित्रपटगृह साधारणतः 5 खेळ प्रदर्शित केले जात असत. पहिला खेळ मॉर्निंग शो, ज्यात इंग्रजी चित्रपटांचा समावेश असत, तर दुपारचा मॅटिनी शो या दरम्यान क्लासिक हिंदी मराठी चित्रपट प्रदर्शित केले जात असत. तर रेग्युलर शो म्हणजे नियमित खेळात मुख्य चित्रपट जो मुंबई समवेत प्रदर्शित केलेला असत. त्या काळात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांची चित्रपट या सिनेमागृहात बरीच गाजलेली आहेत.